होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. एक पोरग शाळेतले बडबड करत ते त्याला गुरुजी सांगितलं उठ कोणाचा तू कोणाचा आहे म्हणलं कोणाचा असं काय घेणार. मग गुरुजी त्याला म्हणले तुझा जन्मदिवस काय ते काढतो म्हणलं गुरुवा आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला ते काय रविवारी सुट्टी राहते. होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. नमस्कार. असू दे. मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे. तूच काय ग ती बाजार बसवी? हं? नाही बाजार बसवी नाही शृंगारपुरे. ए फोकणे. यांना वयामुळे कमी ऐकू येतं का? मी एक नाव घेते या दुसरंच नाव घेतात. ए टावळे. आई ग कसं होतं ना म्हातारपणी. आओ मॅडम ही नाव नाहीत शिव्या घालतायत तुम्हाला. ओ शिव्या. विवाहित पुरुष हा एक विद्यार्थीच असतो. आई म्हणते बायको शिकवते, बायको म्हणते आई शिकवते. नेहमी बिचारा हेच गोळात असतो. खरंय की नाही? माणूस तोपर्यंतच राहतो डॅशिंग जोपर्यंत घरचे बांधत नाहीत बाशिंग. एकदा का बाशिंग बांधलं मग बघा कसा गडी. झाडू मारिंग, फरशी पुशिंग, कपडे करतो वॉशिंग आणि हळू दरवाजा लावून भांडे घाशिंग. आजकालच्या मुलींच्या घरच्यांना मुलगा मोठा नोकरीवाला आणि जास्त पगारावाला पाहिजे. बर त्यातून पुन्हा शेती पण पाहिजे. बर थोडीफार नाही 10-15 एकर पाहिजे. तुमच्या पोरी शेतातलं काम येतं का? नाही नाही आमच्या पोरीला अजिबात शेतातलं काम येत नाही. मग एवढी मोठी शेती काय नुसती माती खायला पाहिजे का तुमच्या पोरीला? हा नाही तर. नमस्कार. असू दे. मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे. तूच काय ग ती बाजार बसवी? हं? नाही बाजार बसवी नाही शृंगारपुरे. ए फोकणे. यांना वयामुळे कमी ऐकू येतं का? मी एक नाव घेते या दुसरंच नाव घेतात. ए टावळे. आई ग कसं होतं ना म्हातारपणी. आओ मॅडम ही नाव नाहीत शिव्या घालतायत तुम्हाला. ओ शिव्या. होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. मी ऐकलं होतं की नवऱ्यामध्ये एक मित्र असावा, पण माझ्या नवऱ्यामध्ये सासू आहे. तुमच्या पण बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला सारखं सारखं फोन का करत असेल बरं? कारण नवऱ्याच्या नेहमी लक्षात राहिलं पाहिजे टायगर इन अभी जिंदा आहे. वटपौर्णिमा जवळ येत आहे. लक्षात ठेवा एकदम भारी साडी आणि भरपूर सोनं घालून जाऊ नका, नाहीतर बाकीच्या बायका म्हणतील देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे. कधी कधी नवऱ्याचा इतका राग येतो ना असं वाटतं एका बुक्कीत त्याचे दात पाडावेत. परत हाही विचार येतो की त्याच्या एका बुक्कीत मी कुठं असेल का असेल का नसेल. त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई हाय ते बरं आहे आपलं. बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला सारखं सारखं फोन का करत असेल बरं? कारण नवऱ्याच्या नेहमी लक्षात राहिलं पाहिजे टायगर इन अभी जिंदा आहे.